हॅलो डिअर फ्रेंड्स, मी तुषार. तुम्ही पाहत आहात लर्न विथ तुषार. यामध्ये आपण पाहणार आहोत सोनम वांगचुक यांच्याबद्दल, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की लडाखमधील ज्या वाळवंटामध्ये बर्फाच्या त्या ठिकाणी गोठलेला जो बर्फ होता त्याच्यापासून हिमनद्या तयार केल्या. सगळ्या विद्यार्थ्यांचं आयुष्य बदललं. शैक्षणिक क्षेत्रामध्ये खूप अनगिनत प्रगती केली. जो आपल्याला त्यांच्याबद्दल या ठिकाणी पूर्णतः स्टडी करायचं की ते काय काय त्यांचं कार्य काय काय होतं, त्यांचं बालपण कसं गेलं, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, सुरुवातीला आपण त्यांचा परिचय पाहणार आहोत की बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडलेला असेल की नक्की सोनम वांगचुक आहेत तरी कोण. काय प्रश्न आपल्याला नेहमी पडलेला असेल आता सगळ्यांना की नक्की सोनम वांगचुक आहेत तरी कोण. जर आपण हे पाहिले तर बघा, सोनम वांगचुक हे भारतातील प्रसिद्ध अभियंता म्हणजे खूप फेमस सायंटिस्ट, इंजिनियर आपण त्याला बोलतो. त्याच्यानंतर शिक्षण तज्ज्ञ असतील, एज्युकेशन रिफॉर्मर, ज्याने शिक्षण क्षेत्रामध्ये एक प्रकारची क्रांती घडवून आणलेली होती. इनोव्हेटर आणि पर्यावरणवादी, त्यालाच आपण बोलतो एन्व्हायरमेंटलिस्ट आहेत. ते लडाखमधील असून त्यांनी शिक्षण सुधारणा, पाण्याची समस्या सोडवण्यासाठी आईस स्तूपा नावाचा त्या ठिकाणी प्रकल्प सुरू केला होता. बघा, असे काही अनगिनत व्यक्तिमत्व आहेत की जे आपल्यापासून अजून कुठेतरी हाईड झालेले आहेत. आपल्यापर्यंत त्यांची अजून कोणतीही माहिती पोहोचलेली नाही. त्याच्यातलंच एक नाव म्हणजे सोनम वांगचुक, ज्याच्यामध्ये बघा कोणकोणते प्रकल्प त्यांनी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी स्टार्टअप केला होता, ज्याला बोललं जातं आईस स्तूप. आणि विद्यार्थ्यांसाठी सेमिकॉल ही संस्था उभारून जगभरात त्यांनी आपली ओळख निर्माण केली आणि त्यांच्या या कार्यामुळे त्यांना भारतासह जगभरामध्ये सन्मान मिळाला. म्हणजे असे खूप लोक आहेत, त्याच्याच मधील सोनम वांगचुक आहेत. त्यांनी जगभरामध्ये ख्याती मिळवली की मग विद्यार्थ्यांचं आयुष्य बदललं. विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये एक प्रगती वेगळ्या प्रकारची घडवून आणली. अभ्यास म्हणजे काय, अभ्यास कसा केला पाहिजे, शिक्षण पद्धती कशी असली पाहिजे, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांनी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवले. आणि ते कुठे तर सुरुवात त्यांनी लडाखपासून केलेली होती, कारण तिथल्या विद्यार्थ्यांना त्या प्रकारचं शिक्षण आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध नसल्याचं त्या काळी जाणवत होतं. जर आपण पाहिलं की बालपण आणि शिक्षण, मग त्यांचं बालपण कुठे आणि शिक्षण कुठे गेलं बघा. सोनम वांगचुक यांचा जन्म 1 सप्टेंबर 1966 रोजी झाला. कधी त्यांचा जन्म झाला? 1 सप्टेंबर 1966 रोजी. बघा, एखादा व्यक्ती जर कधीतरी प्रकाश झोतामध्ये आला तर त्याच्याबद्दल खूप काही विचारलं जातं. मग वेगवेगळ्या एक्झाम्स असतील, आपण त्याला चालू घडामोडी म्हणतो. एखादं कुठेतरी हायलाइटमध्ये व्यक्ती आला की त्याच्याबद्दल सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. आपण थोडक्यामध्ये काही गोष्टी पाहत आहोत, ज्याच्यामध्ये जर आपण पाहिलं सोनम वांगचुक यांचा जन्म कधी झाला होता? 1 सप्टेंबर 1966 रोजी. कुठे झाला होता? तर लडाखमध्ये. कुठे झाला होता त्यांचा जन्म? लडाखमधील अलची हा एक खूप छोटंसं गाव असेल. लहानपणी त्यांच्या गावात शाळा नव्हती, त्यामुळे त्यांनी आयुष्याची सुरुवातीची काही वर्षे घरातच शिक्षण घेतलं. आता तो जर काळ आपण पाहिला तर त्या काळी एवढ्या शाळा उपलब्ध नव्हत्या, त्यामुळे काही मुलांचं शिक्षण एकतर ते शिक्षणच झालेलं नव्हतं किंवा मग काही ठिकाणी त्यांचं घरीच शिक्षण होत होतं. त्याच्याच मधले आपले सोनम वांगचुक यांचंही काही वर्ष पहिले हे शिक्षण घरीच झालेलं आपल्याला बघायला मिळतं. नंतर त्यांना श्रीनगर येथील शाळेत पाठवण्यात आलं. जसं आपल्याला माहिती आहे, अगोदर जम्मू आणि काश्मीर जे राज्य होतं त्याची राजधानी श्रीनगर होती. आता दोघांचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे? केंद्रशासित प्रदेशामध्ये. जसं की हिवाळी राजधानी आपण श्रीनगर असं म्हणतो, त्याच्यानंतर आता हे केंद्रशासित प्रदेश झालेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की लडाख एक आहे. सुरुवातीला भाषेच्या अडचणीमुळे त्यांना खूप संघर्ष करावा लागला, पण त्यांनी हार मानली नाही. पुढे त्यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, जसं आपल्याला माहिती आहे की काय असतं IIT, त्याला आपण इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बोलतो. तसंच NIT म्हणजे काय? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. त्याच्यामधून त्यांनी काय केलं बघा, केमिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. याच काळात त्यांनी शिक्षण व्यवस्थेतील उणिवा जवळून पाहिल्या आणि विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचा एक निर्धार घेतला. म्हणजे शिक्षण घेत असताना त्यांना काही गोष्टी जाणवल्या असतील की शिक्षण व्यवस्थेमध्ये असा बदल झाला पाहिजे, कुठेतरी शिक्षण व्यवस्था चुकीची आहे. आपण बाहेरची शिक्षण व्यवस्था, दुसऱ्या देशामधील जर शिक्षण व्यवस्था पाहिली आणि आपल्या भारताची शिक्षण व्यवस्था पाहिली, याच्यामध्ये त्यांना कुठेतरी अंतर असलेलं बघायला मिळालं. दुरावा विद्यार्थ्यांमध्ये अटॅचमेंट होत नसलेली बघायला मिळाली आणि ती त्यांनी खूप जवळून पाहिलं होतं. म्हणून त्यांना शिक्षणामध्ये किंवा पद्धतीमध्ये बदल करावासा वाटला होता. जे त्यांचे कार्य आहे त्याच्यामध्येच त्यांनी एक इस्टॅब्लिश केली होती एक संस्था, ज्यालाच बोललं जातं सेम कॉल. मग सेम कॉल म्हणजेच काय किंवा ही संस्था कधी स्थापन केली बघा, त्यांनी 1994 मध्ये ही संस्था स्थापन केली. मग फुल फॉर्म काय सेम कॉलचा बघा, स्टुडंट्स एज्युकेशन अँड कल्चरल मुवमेंट ऑफ लडाख. मग स्टुडंटच्या एज्युकेशनसाठी आणि जे काही कल्चरल मुवमेंट असेल हे कुठं स्टार्टअप केलं त्यांनी? तर लडाखमध्ये. या संस्थेची स्थापना त्यांनी केली. त्या काळात लडाखमधील अनेक विद्यार्थी सरकारी परीक्षांमध्ये नापास होत होते. म्हणजे जे वेगवेगळ्या एक्झाम घेतल्या जात असायच्या त्या काळामध्ये विद्यार्थी आपल्याला नापास होत असलेले बघायला मिळत होते. मग त्यांच्यावरती काहीतरी त्यांनी उपाययोजना करण्यासाठी, मग याचं कारण फक्त विद्यार्थीच होते का? तर नाही, असं त्यांना वाटायचं की कुठेतरी शिक्षण पद्धतीमध्ये काहीतरी चुकत आहे, काहीतरी पद्धती बदलल्या पाहिजेत. त्याच्यासाठी मग हे त्यांच्या लक्षात आलं.
ते लक्षात आल्यानंतर सोनम वांगचुक यांनी पुस्तकांपुरतं शिक्षण न देता प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण शिकवण्यावर भर दिला आणि सेम कॉलमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान असेल, तंत्रज्ञान असेल, ॲग्रिकल्चर म्हणजे शेती आपण बोलतो, सौर ऊर्जा, सोलर एनर्जी, लीडरशिप आणि इंडिपेंडन्सी याचे प्रशिक्षण दिले गेले आणि आज सेम कॉल ही संस्था जगभरातील लोकांसाठी प्रेरणादायी बनली आहे. म्हणजे आपण आजकाल पाहतोय की शिक्षण हे फक्त पुस्तकापुरतं मर्यादित झालेलं आहे. जे पुस्तकामध्ये आहे तेच वाचायचं, एक्झाममध्ये लिहायचं, पास व्हायचं आणि एक एक इयत्ता पुढे सरकायचं. तर याला कुठेतरी त्यांनी फाटा दिला आणि त्याच्यामध्ये आपल्याला शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी बदल केलेला बघायला मिळाला, ज्याच्यामध्ये त्यांनी कौशल्य विकसित केली, ज्याच्यामध्ये लीडरशिप आपण क्वालिटी बोलतो, त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल, ॲग्रिकल्चर असेल, अशा वेगवेगळ्या फील्डमध्ये त्या ठिकाणी आपल्याला इम्प्रूव्हमेंट झालेली बघायला मिळते. आयस्तूप प्रकल्प जगभरामध्ये जो त्यांचा प्रकल्प फेमस झाला त्याच्यापैकीच एक आहे, तो म्हणजे काय तर आयस्तूप प्रकल्प. मग याचं काय केलं जायचं बघा, की जे बर्फ गोळा केला जात असायचा किंवा बर्फ होता त्याच्या बर्फ फावरून असं एक कोन लाईक स्ट्रक्चर तयार केलं जात असायचं आणि उन्हाळ्यामध्ये हा बर्फ काय होत होता, वितळत होता आणि त्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना त्या ठिकाणी करायला येत होता, जो की शेतकऱ्यांसाठी खूप फायदेमंद तो ठरत होता. बघा, लडाखमध्ये हिवाळ्यात भरपूर पाणी गोठून बर्फ बनते, पण उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याची मोठी कमतरता जाणवते. म्हणजे हिवाळ्यामध्ये त्या पाण्याचा बर्फ बनतो, टेम्परेचर त्या ठिकाणचं कमी असल्यामुळं. मग त्यावेळेस जर उन्हाळ्यामध्ये आपण विचार केला, थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये, तर त्या ठिकाणी कुठेतरी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवत होती. ही समस्या सोडवण्यासाठी सोनम वांगचुक यांनी आईस्तूप ही अभिनव कल्पना मांडली. मग आता ही आईस्तूप कल्पना काय आहे बघा. आईस्तूप म्हणजे शंकू म्हणजेच काय, कोन आकाराचा कृत्रिम बर्फाचा स्तूप. आईस्तूप म्हणजेच काय, आपण जर कोन शेप पाहिला तर त्या प्रकारचा एक बर्फाचा आकार आपल्याला बघायला मिळतो. हिवाळ्यात पाणी उंच फवारावरून ते गोठवले जाते आणि मोठा बर्फाचा असा स्तूप तयार केला जातो. उन्हाळा सुरू झाल्यावर हा बर्फ हळूहळू वितळतो आणि शेतांना त्या ठिकाणी आवश्यक तेवढे पाणी मिळते. मग काय केलं जातं, असं की फवारा करून करून असा मोठा कोन लाईक स्ट्रक्चर तयार केलं जात होतं आणि उन्हाळ्यामध्ये ते पाणी वितळत होतं आणि अशाच प्रकारे लडाखमधील अनेक गावांना पाण्याचा फायदा झालेला बघायला मिळतो, जे की पर्यावरणपूरक होता, खर्च खूप कमी होता. आणि असं असल्यामुळे आईस्तूप प्रकल्पाची जी काही प्रशंसा आहे ही जगभरात झाली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्यांना वेगवेगळ्या देशांकडून आपल्याला पुरस्कार मिळालेले बघायला मिळतात. मग बघा की थ्री इडियट्स जो सिनेमा आलेला होता की त्याच्याशी यांचा खरंच काय संबंध आहे का, त्यांनी त्याच्यामध्ये काम केलेलं आहे का, असं बऱ्याच जणांना वाटतं की सोनम वांगचुकच त्या चित्रपटामध्ये होते. तर आपल्याला पाहायचं की नक्की त्यांचा या चित्रपटाशी काय संबंध होता. जर आपण पाहिलं बघा, अनेक लोकांना वाटतं की सोनम वांगचुक यांनी थ्री इडियट्स चित्रपटात काम केलं आहे, पण हे साफ खोट आहे, असं नाही आहे. त्यांनी या चित्रपटात अभिनय केला नव्हता, मात्र या चित्रपटातील रॅन्चो म्हणजेच फुंगसुक वांगडू या पात्राची मोठ्या प्रमाणावर प्रेरणा सोनम वांगचुक यांच्याकडून घेण्यात आली होती. म्हणजे जर आता आपल्याला वाटले की थ्री इडियट्स मध्ये हे सर होते का, सोनम वांगचुक तर नव्हते. त्यांच्या कामाची म्हणजे त्यांनी जे काही शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलं होतं त्याचा आधार घेऊन तो चित्रपट बनवण्यात आला होता. मग आपल्याला माहिती आहे की त्याचे काही लेखक माहिती अभिजात जोशी असतील आणि दिग्दर्शक जे राजकुमार हिरानी होती, त्यांनी त्या ठिकाणी ते कथन केलं होतं की त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन तो चित्रपट त्या ठिकाणी बनवण्यात आला होता. रॅन्चो प्रमाणेच सोनम वांगचुक यांचाही विश्वास असा आहे की शिक्षण म्हणजे फक्त पाठांतर नव्हे, ज्याला आपण रोट लर्निंग म्हणतो, अशी ती पद्धत नाही, असं आपले सोनम वांगचुक सर म्हणायचे. तर समजून घेणे, प्रयोग करणे आणि नवीन कल्पना प्रत्यक्षात आणणे. म्हणजेच बघा, त्यांचा शिक्षण जी पद्धत होती त्याच्यामध्ये ऍक्च्युली शिक्षण म्हणजे काय हे त्यांनी कसं सांगितलं, तर शिक्षण म्हणजे तर पाठांतर नाही तर काही गोष्टी समजून घेणं, त्याच्यानंतर प्रयोग करणं आणि ज्या नवीन कल्पना आहेत त्यांना प्रत्यक्षामध्ये आणणं, असं आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं बघायला मिळतं. आणि त्यामुळे थ्री इडियट्स प्रदर्शित झाल्यानंतर सोनम वांगचुक यांचे नाव देशभरात अधिक प्रसिद्ध झाले, कारण तो चित्रपट तेवढा प्रसिद्ध झाला होता. मग त्याच्यामधील जे नाव होतं त्याचाही कुठेतरी इफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी सगळीकडे पाहायला मिळत होता. मग त्यांना वेगवेगळे पुरस्कार आणि सन्मान मिळाले होते. 2018 मध्ये भारतातील जो चौथा जो आपण सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणतो देशातील, तो म्हणजे पद्मश्री त्यांना 2018ला मिळाला होता. आणि त्याच काळी त्यांना जगभरातील सगळ्यात आशिया खंडातील ज्याला आपण पारितोषिक म्हणतो, जे की रॅमन मॅग्सेसे, हेही त्यांना त्याच वर्षी मिळालेला होता. बघा, सोनम वांगचुक यांच्या शिक्षण, पर्यावरण आणि सामाजिक कार्याची दखल भारतासह जगभरात घेण्यात आली आहे. म्हणजे आतापर्यंत त्यांनी जे जे काही कार्य केलेलं आहे 1990 पासून म्हणा, त्या सगळ्या कार्याची त्यांची दखल घेण्यात आलेली आहे.
त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले आहेत. त्यामध्ये 2018 मध्ये भारत सरकारने त्यांना देशातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच कोणता, पद्मश्री. मग जर आपण पहिला सर्वोत्कृष्ट सन्मान पाहिला तर तो आहे भारतरत्न, दुसरा आहे पद्मविभूषण, तिसरा आहे पद्मभूषण आणि चौथा आहे पद्मश्री. तर 2018 मध्ये त्यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते कोणता पुरस्कार मिळालेला होता, त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो पद्मश्री हा पुरस्कार बघायला मिळतो. त्याच वर्षी त्यांना रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड हा आशिया खंडातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कारही त्यांना मिळालेला आपल्याला बघायला मिळतो. जसं आपण ऑस्कर म्हणतो, त्याच्यानंतर नोबेल प्राइज म्हणतो, आपल्या भारतामध्ये भारतरत्न, तसा आशिया खंडातील जर आपण पाहिला तर सगळ्यात मोठा जो पारितोषिक असेल किंवा पुरस्कार असेल तो आहे रॅमन मॅग्सेसे आणि हाही त्यांना त्याच वर्षी आपल्याला मिळालेला बघायला मिळतो. याशिवाय त्यांच्या आईस्तूप आणि शाश्वत विकास, आपण त्यालाच म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट, या कामासाठी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांचा काय केलेला होता, गौरव केलेला आहे. हे पुरस्कार केवळ त्यांच्या यशाचे प्रतीक नाही तर समाजातील त्यांच्या केलेल्या योगदानाची मोठी पावती आपल्याला असलेली बघायला मिळते. म्हणजेच काय की त्यांनी समाजासाठी कार्य केलेलं होतं, करत आहेत. मग हे ऍक्च्युली त्यांना जे काही सन्मान मिळालेले आहेत, पुरस्कार मिळालेले आहेत, हे त्यांच्या कार्याची आपल्याला पावती असलेलं बघायला मिळतं. मग बघा की विद्यार्थ्यांसाठी जे काही प्रेरणादायी संदेश आहे त्यांच्याकडून मग काय घेतला पाहिजे. एक तर त्यांनी काय सांगितलं की शिक्षण म्हणजे हे पुस्तकी शिक्षण नाहीये, फक्त पाठांतर नाही आहे. मग काय केलं पाहिजे, आपण जीवन जगत असताना व्यावहारिक ज्ञान आपल्याला आलं पाहिजे. ज्या गोष्टीचा आपण अभ्यास करत असेल त्याचा कुठेतरी आपल्याला व्यवहारामध्ये उपयोग झाला पाहिजे. समाजामध्ये आपण वावरत असताना सामाजिक समस्या सोडवण्यासाठी जर त्या शिक्षणाचा उपयोग होत असेल तर ते खरं शिक्षण आहे. मग जर आपण एखाद्या गोष्टीमध्ये नापास झालो तर आपण हार मानायची का, तर नाही, पुन्हा उभं राहायचं, पुन्हा प्रयत्न करायचा आणि त्या गोष्टीमध्ये कुठेतरी आपल्याला यश मिळवण्यासाठी प्रयत्न करायचा. अशा बऱ्याच काही गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकू शकतो. फक्त एक लक्षात ठेवायचं की ध्येय ज्यावेळेस निश्चित केलेलं आहे त्यावेळेस त्या ध्येयापासून दूर न जाता आपलं ध्येय जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत ध्येयाचा पाठलाग करत राहायचं, हाच आपण संदेश विद्यार्थ्यांसाठी घेऊ शकतो सोनम वांगचुक यांच्या जीवन प्रवासातून. आता जे आपण व्हिडिओमध्ये पाहतोय की सोनम वांगचुक यांचा जीवन आणि प्रेरणादायी प्रवास, हा जर तुम्हाला आवडलेला असेल व्हिडिओ तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंतही या चॅनलला पाठवायला विसरू नका. धन्यवाद.